वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज मी घरी आहे। कसे आहेत तुम्ही? आय होप चांगलेच असणार। आज आहे रामनवमी आणि अंशू येणार रामनवमीच्या दिवशीच झालेला होता। अंशूचा बर्थडे 4 एप्रिलला येतो आणि अंशूचा बर्थडे आहे ना 4 एप्रिलला येतो, पण अंशू ज्या दिवशी झाला ना त्या दिवशी रामनवमी होती। म्हणतात ना जसं रामाने वनवास काढला तसं माझ्या पोराने पण खूप वनवास केला। वनवास म्हणजे तो झाल्या त्याला त्याचं ऑपरेशन केलं होतं, त्याच्यानंतर त्याला काचात ठेवलं होतं। तर तेव्हापासून मी रामनवमीच्या दिवशी पण त्याला काहीतरी स्पेशल फील करवतो। त्या दिवशी पण त्याची केक कटिंग होतं, 4 तारखेला पण केक कटिंग करतो। पण फरक एवढा असतो का 4 तारखेला आम्ही सर्व फॅमिली ना आम्ही सेलिब्रेट करतो, तो त्याच्या फ्रेंड लोकांना करायला भेटत नाही। तर आता कसं जसं असं मोठा होतोय ना त्याला असं वाटतं मम्मी माझे फ्रेंड आहे, एरियामधले फ्रेंड आहे असं त्याला वाटतं। तर मग मी आहे ना त्याला बोलले अंशू आपण आहे ना या टायमाला आहे ना फक्त डायरेक्ट 4 एप्रिलला आहे ना तुझा बड्डे सेलिब्रेट करू, सर्वजण येतील। बोलतो ठीक आहे मम्मी तेव्हा करू। तर काहीच नाही माहिती, ते कोणाला सगळे आंघोळ करताना म्हणतो त्याची आंघोळ घालत होती। मम्मी एक केक कटिंग करायचा का? फक्त बोलली नको अंशू केक कटिंग पण नाही करायचं, आपण 4 एप्रिलला डायरेक्ट करू। तर मी काल माझी वीक ऑफ असतं पण मी आज घेतला। तर आता अंशू गेला आहे बाहेर काहीतरी घ्यायला गेला आहे त्याच्या डॅडीचा फोन घेऊन। तर आता मी त्याच्यासाठी एक प्लॅन केला आहे, मी आहे ना त्याच्या अख्ख्या फ्रेंड लोकांना इन्व्हाइट करणार आहे। पण अंशू ट्युशनला गेल्यावर आधी आहे ना तेव्हा त्याला माहितीच नाही का मी आज बड्डे बनवणार आहे त्याचा। त्याला असं वाटतं की मम्मी बोलली ना 4 तारखेला तर 4 तारखेलाच करणार, पण नाही त्याचा बड्डे ना आज करणार आहे। तर आता बघू, आला वाटतं बघा दारीचा आवाज येतो। तर मी त्याचा बड्डे कसा सेलिब्रेट करेन नक्की पुढे बघा। आणि म्हणतात ना मला कितीही टेन्शन असलं ना तरी माझ्या पोराचा एक फेस असा आहे ना ते बघून मला अख्खं टेन्शन विसरून जाते। आला बघा, ये बेटा ये ना बर्थडे माझ्या शोनाचा बर्थडे आज। कम यार, आज सरांनी माझ्या पोराला बोला हॅपी बर्थडे बोला। फ्रेंड्स सरांनी माझ्या शोनाला हॅपी बर्थडे बोला। आज माझ्या पोराचा बर्थडे। तर मला ना त्याचा फेस बघून मी अख्खं विसरून जाते। आणि म्हणतात ना किती टेन्शन असू दे त्याच्या एक खरं सांगतो तुम्हाला माझ्या लाईफमध्ये एवढं टेन्शन आलं ना आत्ता पण एवढं माझ्या मागं जास्त टेन्शन आणि जास्त म्हणतात ना जास्त वैताग तर माझ्या काय बोलू तुम्हाला माझ्या नवऱ्याने जास्त मला केलं आहे, लय टॉर्चर केलं आहे त्यांनी मला। पण काय नाही, एक अंशूच्या चेहऱ्याकडे बघून मी सर्व नेहमी विसरलेली आहे, पुढे पण विसरतच राहते। तर बघा आज त्याचा बर्थडे कसा सेलिब्रेट होतो नक्की बघू। आता अंशू दाराच्या बाजूला उभं होतं, मला माहितीच नाही, त्याला अजून माहितीच नाही कोणाला, त्याची एक फ्रेंड आहे ना तिला माहिती फक्त। आता तो ट्युशनला जायच्या नंतर मी काय काय करते ते बघूया। आता मी मार्केटला चालली, मला जरा मार्केटला जायचं आहे, मग तिथून येऊन तुम्हाला भेटते। तोपर्यंत ऊन आहे ना बाबा, तरी मी 4:30 आता 5ला 10 मिनटं कमी आहे। 1 तास झालं मला गेली होती, थोडं सामान आणायचं होतं, पण एवढं ऊन आहे ना जीव चालला डायरेक्ट खरंच। येतच मला अशी चक्कर आली ना बाबा काय सांगू। पाणी वगैरे पिली बसली। तर मी देव धुवून ठेवले होते, मला ते देव पण वर लावायचे। चला तर पटापट आवरून बघते। मी सामान आणलंय, लपून पण ठेवलं अंशूचं थोडंफार सामान। देव धुतलं मी, ते लावून देते पहिले। चला मी देव धुवून ठेवले होते। पिल्लू सोबत बाहेर चालला का? ती माझी वॉच आहे ना त्याचा चार्जर घ्यायला। कुठून शोधली जुनी वॉच? त्या डब्यामध्ये लाल एवढी ठेवली होती मी तरी आणि शोधूनच काढलं। आता देव लावून देते पटापट। चला देव लावतो मग भेटते। झाले माझे देव लावून, किती काम झाली बाबा मी पहिले। चला देव लावून झाले। एवढं गरम होत आहे ना काय सांगू, एवढं गरम होतं। चला भेटते मी तुम्हाला थोड्या टायमाने। कर बेटा, बघा मी एवढं दुसरं साफ वगैरे करून घेतलं, त्याच्यानंतर हे बघा धुवून ठेवलंय मी। लागलं बघ। त्यामध्ये ना मी समजा किती असं नाही पावभाजी बनवते, तर समजा याच्यामध्ये अर्धा किलो वाटाणा टाकलाय, त्याच्यानंतर 1.25 किलो फ्लावर टाकलाय, अर्धा किलोच्या वर बटाटा टाकलाय, मग अर्धा किलो शिमला मिरची टाकली,
तर विचार करा म्हणजे एवढं येते. मी धुवून बिवून घेतलं त्याला. आता बोलले आता शिजात टाकते कुकरमध्ये, मावतं का नाही मला तो प्रश्न आलाय. थांब एक धर पिल्लू. कुकरमध्ये अख्खा टाकून घेते खाली. कुकर तर बघा एकदम फुल भरून गेला. आता याच्यामध्ये मला वाटतं स्लो गॅसवरच मला होऊ द्यावं लागेल, कारण की मी कधी पण शिजवताना जास्त पाणी टाकत नाही. आता मला हळद मीठ टाकायचं, ते कालवता पण येणार नाही एवढा कुकर हे झालं. तर मी आता वरतूनच थोडं हळद मीठ टाकते, कारण की ती अर्धा किलो 1 किलो 1.5 2 पावणे 2 म्हणजे 2 किलोच्या वर क्वांटिटी गेली आहे. 1 मिनटं बघा. मी आता कुकरला लावून घेतलं, कारण की कुकर एवढा फुल झाला आहे ना. आता स्लो गॅसवर ठेवावं लागेल थोडा टाईम, कारण की हळद मीठ टाकलं त्याच्यात. पण भरपूर फुल भरला आहे तो, कारण की 2 किलोची क्वांटिटी खूप आहे ना, म्हणून. मग त्याच्यानंतर आता अंशूला ट्युशनला पाठवायचं. अंशू हॉलमध्ये बघितलं टाईमपास करते. आता पहिले मी ये ना, अंशूला अजून टाईम आहे अर्धा तास, तोपर्यंत थोडासा मसाला वगैरे काढून घेते आणि मग अंशूला ट्युशनला पाठवलं, मग भेटते तुम्हाला. तोपर्यंत हे मी बघितलं तुमचं कसं काय असं करते ना. हाय फ्रेंड, आमचं अख्खं झालंय. आता अंशू येतोय, उसके चाचा गए. हे दे आज्ञाला आवाज दे. अंशू येतोय, बघू आता अंशूचं सरप्राईज. अंशूचं तोंड कसं वाटतं. हे आवाज मत कर ना अंशू, अंदर आने तक शांत बैठना. अंशूला त्याचे काका गेले करत, म्हणजे आप्पा. आता बघू. हे लो टोपी पहनो सब लोग. लो हे लाईट चालू कर. राहू दे मोर दे. अंशु अंदर आएगा तो बंद करेंगे. ये बंद करना. तूच बोलली ना. दादांना फोन कर ना. तूच बोलली ना अंशु. मी स्वतः बेटा अरे बेटा कुर्सी घेऊ तुम्हाला. बेटा मैं आजू कसं वाटलं सरप्राईज? कोणी सांगितलं? घ्या सर्वांना टोपी. अंशू तुला कसं वाटलं अंशू सरप्राईज? अंशू तुला सरप्राईज कसं वाटलं? पहिलं सांग तुला सरप्राईज कसं वाटलं?
हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अंशू, हॅपी बर्थडे टू यू. पोरांची एवढी मस्ती चालू होती ना बाबा, त्यांना लाईनीत बसवलं जेवायला. त्याच्यानंतर एवढे मस्ती करत होते. मग माझी बारकी जाऊ बसली मध्ये, तिला आम्ही इकडून देत होतो. मग तिने अख्ख्या पोरांना जेवण वगैरे वाढलं. मग आम्ही जेवायला बसलो. आम्ही बाकी होतो, मग आम्ही पण जेवण घेतलं. तुझा बघ कसा आहे. तू किती लवकर आली सांग ना बर्थडेला. हाय एव्हरीवन, मी आज खूप लेट आली. मी रामनवमीसाठी गेली होती बाहेर आणि त्यात अंशूचा बड्डे पण होता. अंशूला गिफ्ट आणायचं होतं. मी पहिले गिफ्ट घेतलं, मग मी बाहेर गेली होती. मी रेडी झाली. रामनवमीची मस्तपैकी एन्जॉयमेंट चालू आहे. आणि मग मी आत्ता आलेली आहे, पण अंशूने मला अजून केक पण दिला नाही, बड्डेची पार्टी पण दिली नाही. बघ गाणं कशी बोलते. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर श्वेता ताई, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस. 12:30 वाजले आता. एवढी मजा आली ना बर्थडेला. अंशू तुला कसं वाटलं बेटा birthday बर्थडे होता. सरप्राईज? छान वाटलं. काय विचार केला होता? तुला वाटलं होतं आज बर्थडे होईल? नाही, मला वाटलं 4 एप्रिलला होईल. मला कधी माहिती पडलं ती इकरा होती ना, तर तुम्ही कचरा फेकला ना, तेव्हाच मला माहिती पडलं त्या बर्थडेचा कचरा. कसं वाटलं तुला? चांगलं. तुला आता याच्याबद्दल काही बोलायची इच्छा आहे मला, अजून आहे ना माझा बर्थडे 8 दिवसानंतर. पण आता या सरप्राईज बद्दल तुला काही बोलायची इच्छा आहे? नाही, आता माझा 8 दिवसानंतर परत बर्थडे मग तेव्हा पण पार्टी कर. मग नंतर तेव्हा पण मी पार्टी करणार आणि मम्मीला मी थँक्यू पण बोलणार. अगं बाई थँक्यू बोलतोय मला. आशूचा बर्थडे खूप मस्त झाला, खूप म्हणजे खूप. पण अर्धे व्हिडिओ घेऊ शकले नाही कारण की एवढे पोरं वगैरे सर्व आणि जेवायला मग मी बसले. 4 एप्रिलला नको देऊ ना. नाही ना बेटा, आता झालं. 4 एप्रिलला आपण आपले घरचे करू. ट्युशन घरी यांना नाही देऊ ना. नाही ट्युशन बघू. एवढं मस्त झालं, सर्व पोरं जेवायला लागले ना, कळालंच नाही. तर काही व्हिडिओ पण नाही घेता आले, थोडेफार घेतले ते तुमच्या सांगते शेअर करते. आणि मेन बात तर अंशूच्या चेहऱ्यावर खुशी आली. मला यांना जास्त काही इम्पॉर्टंट असतं, फक्त माझ्या अंशूच्या चेहऱ्यावरची खुशी. अंशू एवढा खुश झाला. अंशूने विचार पण केला नव्हता का बड्डे असा सेलिब्रेट होईल, का हे होईल. त्याचे एवढे फ्रेंड लोक आले, सर्व एन्जॉय केलं, मज्जा मस्ती केली, डान्स केले. आणि अर्धे व्हिडिओ मी घेऊ पण नाही शकले, नंतर एवढा राडा झाला, एवढा राडा झाला. बाहेर कुत्रे बघा केवढे भुकतात. एवढा राडा झाला, एवढे भांडे बिंडे आखी निघाले. माझ्या दोघी जावेंनी भांडे बिंडे आखी आवरले. यांचं जेवण चालू दे. पोरांनी एवढं मस्त डान्स केले, सर्व मस्त एन्जॉय केलं. त्याच्यानंतर आता मग 12:30 झाले. का? कारण की बाहेर आमची एक मैत्रीण आहे ना, तिचा पण बड्डे होता. म्हणजे तिचा आज आहे,
आम्ही रात्री 12 वाजता केक कटिंग केला, मग तिच्या घरी 2 मिनटं गेलो होतो. तो व्हिडिओ तुम्ही आता बघितलाच. मग तिच्या इथे पण केक वगैरे कटिंग केला. मग नंतर आता 12:30 पावणे 1 झाले. हे तर झोपले, आम्हीच बाकी. अंशू तुला कसं वाटलं बड्डे मला अजून सांग. चांगलं इकडे बघून सांग. चांगलं. तू खुश झाला ना? मग आता मी 4 एप्रिलला मध्ये ट्युशनमध्ये पण देईल आणि स्कूलमध्ये पण देईल. अंशूला मस्त वाटलं, हे बघून मस्त वाटलं. त्याच्यात आम्ही सर्व मस्त एन्जॉय केलं. माझे दीर वगैरे पण आले होते, म्हणजे एक दीर तिकडे राहतात, ते पण आले होते. आणि आईने आलं, कारण की आई बोलले मी 4 तारखेला येईन. त्याचा म्हणजे रिअल म्हणजे 4 तारखेला बड्डे असतो त्याचा, पण तो रामनवमीच्या दिवशी झाला आहे, म्हणून मी त्या दिवशी पण करते. पण काही असो, त्या दिवशी लय टेन्शन होतं मला ज्या दिवशी तो झाला. खूप घेऊन फिरलो होतो त्याला. तर काही असो, कुठल्याही बहाण्याने असो, काय असो, कारण की माझं जादू बघायचंय हॉस्पिटल. तुम्हाला? जादू बघायचंय? हे बघा, हे बघा आता इथे काय नाही ना. थांबा. तर रामनवमी होती त्याची. हे म्हणतात ना, बघा. दिस इज मॅजिक. हे बघा, साईबाबाचं मंदिर खाली होतं आणि वरती म्हणजे हे बघा. साईबाबाची हे भिंत बघा, हे बघा. छान आहे. साईबाबाची भिंत आणि माझं म्हणतात ना, जी हॉस्पिटलची भिंत होती ना, ती एकच होती. त्या भिंतीला हात लावून मी बोलली, ती बोलली बाबा जसं रामाने वनवास कटला तसं माझं पोरगं कटते. लय म्हणजे लय. तेवढ्या 2 शब्द काय बोलली मी, त्याच्यात माझा अंशू झाला आहे. मला असं म्हणजे दर टायमाला आम्ही त्याचे 2 बड्डेच करतो. रामनवमीच्या दिवशी पण त्याला काहीतरी, कारण की कसं होतं कधी कधी त्याचा बड्डे पहिले येतो, तर रामनवमी नंतर येते, कधी रामनवमी पहिले येते तर बड्डे नंतर येतो. कुत्रे बघा एवढे भुकताय ना खाली. हे बघा, तर? तुम्हाला एक जादू दाखवते. हे बघा, आता माझ्या हाताच्या इथे काहीच नाही आहे ना. हे बघा, इथं पण नाहीये. हेअर दिसलं कसं इथे. तर म्हणून त्याचा बड्डे आम्ही 2 करतो. आणि त्याची खुशीशिवाय काय पाहिजे आम्हाला, मला तरी त्याचीच खुशी पाहिजे. चला आता व्हिडिओला एंड करतो. नक्की बघा व्हिडिओ कसा वाटला, नक्की कमेंट करून हे सांगा. बघा दुसरा वाला. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय. मस्त एन्जॉय केलं ना. पण आहे ना, मी आता शाळेमध्ये टॉफी वाटणार. त्याला खूप सारे कॅडबरी आला बर्थडे गिफ्टला. एक टिफिन आला, एक बॉटल आली ना बेटा, त्याच्या बेस्ट फ्रेंडने टिफिन दिलाय त्याला. चला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या, हसत खेळत राहा, आमचे व्हिडिओ बघत राहा. नवीन असतील तर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. बाय बाय.